पहा काय क्वेश्चन आहे की द मास ऑफ अ लिफ्ट इज, हाच झालाय का, याचा नेक्स्ट आहे ना. पहा द लिफ्ट ऑफ मास, हाच क्वेश्चन होता ना. हां, द लिफ्ट ऑफ मास इज 100 kg इज मूविंग अपवर्ड्स विथ अन ॲक्सेलरेशन 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता इथे तुम्हाला काय काय दिलेलं आहे, ॲक्सेलरेशन दिलंय 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर दिलेलं आहे. ठीक आहे, मास दिलेला आहे, मास किती दिलाय 1000 kg. ठीक आहे, मास ग्राममध्ये दिलाय तर केजी मध्ये कन्वर्ट करावा लागतो. द टेन्शन डेव्हलप्ड इन द स्ट्रिंग विच इज कनेक्टेड टू द लिफ्ट इज, टेन्शन फाइंड करायचं आता. ठीक आहे, ॲक्सेलरेशन दिलंय, मास दिलंय, व्हॅल्यूज पुट करा. टेन्शन फाइंड करायचं आहे, जे फाइंड करायचं असतं ते एका बाजूला ठेवावं लागतं. ठीक आहे, जे फाइंड करायचं ते एका बाजूला ठेवलं, एम जी इकडे जाईल, काय होईल एम ए प्लस एम जी. हे क्लिअर आहे, एम ए प्लस एम जी. मास किती दिलंय 1000, ॲक्सेलरेशन किती आहे 1 प्लस, आता इथे मास किती दिलाय परत 1000 आणि जी जो असतो किती असतो 10, 9.8 किती दिलाय 9.8. ठीक आहे, मल्टिप्लाय करा, इथं काय होईल 1000 प्लस 1000 इंटू 9.8 किती होईल, एक पॉईंट जाईल आणि 2 झिरोज ॲड होतील म्हणजे 9800 ॲड करा किती होईल ते 10800 न्यूटन. क्लिअर आहे, समजलंय. पुढचा क्वेश्चन पहा, पुढचा सेम याच्यासारखा आहे बट पुढच्यात मास ऑफ अ पर्सन पण दिले, लक्ष द्या. नेक्स्ट लक्ष, अ पर्सन ऑफ मास 60 kg इज इनसाइड अ लिफ्ट ऑफ मास 940 kg. ठीक आहे, एक पर्सन आहे ज्याचा मास किती आहे 60 kg आहे आणि तो एका लिफ्टच्या आतमध्ये ज्याचा मास पण किती आहे 940 kg आहे. and presses the button on the control panel, the lift starts moving upwards with an acceleration 1 meter per second square. If g is 10, then the tension in the supporting cable is, टेन्शन फाइंड करायचं आहे. आता इथे नेट मास फाइंड करायला लागेल, हा म्हणजे काय असतो नेट मास असतो. ठीक आहे, नेट मास फाइंड करायला नाही. नेट मास किती येतोय पहा बरं, याचं किती आहे मास 60 आहे, याचं किती आहे 940 आहे, याचा अर्थ नेट मास 1000चं येईल का, आलं का नेट मास 940 प्लस 60, नेट मास कितीचं आलं 1000चं आलं. ठीक आहे, सेम इक्वेशन यूज करायचंय. लिफ्ट इथे पण कुठं चालेत वरती चालेत, अपवर्ड्स चालेत. ठीक आहे, टेन्शन नेहमी अपवर्ड्स असणार, वेट कुठं असतं डाऊनवर्ड्स असतं. ठीक आहे, वेट डाऊनवर्ड्स, टेन्शन अपवर्ड्स. ठीक आहे, टेन्शन मायनस वेट काय ना तसं मास इंटू ॲक्सेलरेशन. तुम्हाला काय फाइंड करायचंय, टेन्शन फाइंड करायचंय, सेम इक्वेशन लागेल, काहीच फरक नाही. ठीक आहे, मास किती आता परत 1000, ॲक्सेलरेशन किती दिलंय परत 1, इथे पण परत मास किती आहे 1000 आणि जीची व्हॅल्यू काय दिली 10, फक्त एवढाच फरक केला इथं, जीची व्हॅल्यू काय दिली 10. व्हॅल्यूज पुट करा म्हणजे काय आलं 1000 प्लस, बरोबर ना, 3 0 1 4 काय झालं, अरे हा 1000 कॉमन काढावं, तसं पण यायला पाहिजे ना आन्सर, तसं पण येईल ना. 11,000, 1000 प्लस 10,000 किती आलं 11,000 न्यूटन. टेन्शन 11,000 न्यूटन. समजलंय का, समजलंय, काय डाऊट आहे याच्यात, काय डाऊट आहे. नेट मास ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ज्याची व्हॅल्यू असते 10, परत नेट मास आणि हे नॉर्मल ॲक्सेलरेशन आणि हे काय असतं टेन्शन. फ्री बॉल डायग्राम काढली, कोण कोणाला बॅलन्स आउट करतंय ते पाहिलं. इकडे वरती असतं टेन्शन, खाली काय असतं मास. ठीक आहे, टेन्शनमधून ज्यावेळी मास जाईल त्यावेळी काय राहतं त्याचं ॲक्सेलरेशन किंवा त्याचा जे मास इंटू ॲक्सेलरेशन राहणार त्याचा जो फोर्स असणार आहे, जो एक्सटर्नल फोर्स, तो आपण फाइंड केला पाहिजे. समजलंय, व्हॅल्यू